नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला घरगुती आटा चिक्कीचा वापर कसा करायचा ते दाखवत आहे. इथे आहे चाळणी. हे बघा, ही प्लेट आहेत आणि इथे चाळणी अशी टाकायची आहे आणि याला फिटिंग करून घ्यायची व्यवस्थित. आणि मध्ये एक लाल बटन आहे, त्याला गहू, ज्वारी, बाजरी मोड करायचा आहे जे पाहिजे त्याच्यावर. आणि हे असं फिट व्यवस्थित लावून घेतल्यानंतर हे असं लॉक आहे, त्याला त्या टाकीला असं लॉक होते आणि याच्यामध्ये पीठ पडते. तर आता मी तुम्हाला दाखवत आहे. मी ज्वारी आणि डाळ दळून घेतलेली आहे. आता हे माझे गहू दळायची प्रक्रिया चालू आहे. हे असं दार लावल्यानंतर त्याला लॉक आहे, लावून घ्यायचं. आणि आता मी गहू टाकत आहे. हे बघा, हे असे गहू टाकून घ्यायचे. गहू टाकून घेतल्यानंतर मी आता याच्यामध्ये एक पायली गहू बसतात आणि तेवढंच पीठ बाहेर खालीच्या टाकीमध्ये बसते, त्याच्यापेक्षा जास्त बसत नाही. बघा खाली कशी जात आहे बघा. तर ही मशीन आता चालू झालेली आहे. मी आता हे पूर्ण असं गहू भरून टाकलेले आहेत. बघा, हे पूर्ण असं तेवढं टाकलेलं आहे मी. खूप छान प्रकारे पीठ दळून येते ह्या गिरणीचं. एकदम छान गिरणी आहे, घरगुती छोट्या परिवारासाठी एकदम छान आहे. तर याच्यावरती खूप प्रकारे दळू शकता आपण. गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ, डाळ, सर्व काही आपल्याला जसं पाहिजे तसं. त्याच्यामध्ये चाळण्या आहेत, त्या चाळणीप्रमाणे आपल्याला दळून भेटते. आणि खूप छान अशी गिरणी आहे. तर आता माझं हे बघा, हरभऱ्याचं डाळ मी दळलेली आहे. ही एकदम छान प्रकारे पीठ आलेलं आहे. हे डाळ दळल्यानंतर त्याचा असं मुटका करून बघायचा असतो. बघा, आता मी याचा मुटका करून घेतली. बघा, असा मुटका झाला ना, पीठ एकदम छान आला असं समजायचं. मी डाळ दळली होती, एकदम छान प्रकारे पीठ आलेलं आहे. हे दळून ठेवलेलं आहे मी हे असं. आणि हे आहे ज्वारीचं, ते पण एकदम छान प्रकारे पीठ आलेलं आहे. ते पण दळून घेतलेलं आहे. ते पण बघा, असा मुटका बांधल्यानंतर छान होते. हे असं एकदम छान प्रकारे पीठ आलेलं आहे. आता मी गहू दळायला टाकलेले आहेत. तर गहू पण आपले झालेले आहेत. तर मी तुम्हाला काढून दाखवते गव्हाचं पीठ कसं आलेलं आहे. ते गव्हाचं सुद्धा पीठ एकदम छान प्रकारे आलेलं आहे. हे बघा. तर मैत्रिणींनी, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, थँक्यू. हे बघा, आपलं पीठ दळून तयार झालेलं आहे. घरगुती आटा चिक्की आहे माझी. थँक्यू.